सांगली जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनेक भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले। जोरदार वाऱ्यासह सांगली मिरज शहरासह तासगाव विटा कवठेमंकाळ पश्चिम भागातील अनेक गावात पाऊस झाला। तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला। पाऊस थांबताच उष्मा निर्माण झाला। या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। सध्या उन्हाळी पिकांचा काढण्याचा हंगाम असून द्राक्ष आणि बेदाणा यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षांचं नुकसान होणार असून खरड छाटणी होऊन फुटलेल्या काड्यांना जर मार लागला तर पुढील हंगामात त्याला द्राक्ष येत नाहीत असा इतिहास आहे। तसेच पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे बेदाणा शेडवरील बेदाणा काळा पडणार असल्याची भीती असल्याचे शेतकरी धास्तावलाय। अनेक तालुक्यात सध्या अद्यापही 15 ते 20% द्राक्ष बागातील द्राक्षे विक्रीसाठी जायची बाकी आहेत, तर काही शेतकऱ्यांनी द्राक्षे बेदाण्यासाठी रॅकवर टाकली आहेत। मंगळवारच्या या पावसामुळे द्राक्षांना क्रॅकिंग येण्याची तसेच द्राक्षातील साखर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यामुळे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। गेले 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिला आहे। सोमवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र मंगळवार सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। त्यानंतर संध्याकाळपासून शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचून सर्वत्र पाणी तुंबले होते।